विद्यार्थी मित्रांनो, माझा परिचय करून देतो। डॉक्टर राठोड साहेब गुलाबराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BA सेकंड इयर सेमिस्टर 3 पेपर 5 याच्यामधील पहिला व्हिडिओ आपण बनवला होता। आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या आणि विकासाचे घटक। आज त्याच्यामधला दुसरा जो उपमुद्दा आहे, घटक आहे, त्याच्यावर आज आपण चिंतन चर्चा करणार आहोत। आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या सांगून आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप विशद करा। आलं लक्षात? आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या सांगून आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप विशद करा, याच्यावर आज आपण चिंतन चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या पिरियडमध्ये चर्चा करीत असताना आपण चर्चा केली की आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। राष्ट्रांतर्गत जे राजकारण आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आज आंतरराष्ट्रीय संबंधाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। कारण जग आज जवळ आलेलं आहे। जोपर्यंत जगामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक शांतता राहत नाही, जग सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत आपण सुद्धा सुखी राहू शकत नाही। म्हणून आज आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। आपण सुरुवातीला बघितलं की हा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय संबंध, हा विषय प्राचीन काळामध्ये या विषयाचं स्वरूप हे मर्यादित होतं आणि हळूहळू या संबंधाचा विकास झालेला आहे। आणि या अनुषंगाने आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा कसा विकास झाला, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये कसं कसं बदल झालं, कशी गतिशीलता या विषयाला आलेली आहे, याच्यासाठी आपण एकूण 5 टप्प्यावर आपण चर्चा केलेली आहे। पहिला कालखंड असेल, दुसरा कालखंड असेल, तिसरा कालखंड असेल, चौथा कालखंड आणि 5वा कालखंड, अशा प्रकारे आपण विकासाचे टप्पे याच्यावर आपण चर्चा केलेली आहे। आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय समजून घेत असताना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या काही व्याख्या आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सविस्तर आपण व्याख्यावर चर्चा केलेली आहे, तरी परंतु आपण 1-2 व्याख्या याही ग्रेडमध्ये, याही व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। मी सांगितलं की एक सर्वसाधारण व्याख्या आहे आंतरराष्ट्रीय संबंधाची। एका देशाचे दुसऱ्या देशाशी कसे संबंध असावेत हे निश्चित करणारे तत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय। काय म्हटलं मी? एका देशाचे दुसऱ्या देशाशी कसे संबंध असावेत हे निश्चित करणारे तत्व म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय। हॅन्से मार्गन्थॉ यांनी एक महत्वपूर्ण व्याख्या केलेली आहे। हॅन्से मार्गन्थॉ, राष्ट्रातील संघर्ष व सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय। काय म्हटलं मी? राष्ट्रातील संघर्ष व सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय। दुसरी एक व्याख्या आहे केनेथ थॉम्सन, अतिशय महत्वाचा विचारवंत आहे हा केनेथ थॉम्सन। हा म्हणतो की राष्ट्रातील परस्पर संबंध सुधारण्यास, बघा काय म्हणतो तो, राष्ट्रातील संबंध सुधारण्यास किंवा बिघडविण्यास कारणीभूत असलेली परिस्थिती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध। म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्या देशाचा आणि दुसऱ्या देशाचे संबंधावर चिंतन आहे, संबंधावर चर्चा केलेली आहे।
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आंतरराष्ट्रीय संबंध हे याचं स्वरूप हे गतिशील आहे. हा जो विषय आहे या विषयाला स्थिरत्व नाही. आज जे आहे ते उद्या नाही आणि उद्या जे आहे ते पुढे राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये परिवर्तनशीलता आहे या विषयामध्ये, या संबंधामध्ये. आणि आज काही फक्त राजकीय क्षेत्रापुरताच मर्यादित संबंध नाही. आज फक्त राजकीय क्षेत्रापुरताच संबंध नाही. आज सामाजिक दृष्टिकोनातून संबंध आहे दोन देशाचे, आर्थिक दृष्टिकोनातून आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातून संबंध आहे, सांस्कृतिक दृष्टिकोनातून संबंध आहे. म्हणजे आज बहुआयामी स्वरूप या विषयाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून महत्वाचा जो मुद्दा आहे आपला की आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप कसं आहे, आज कशा प्रकारे याच्यामध्ये बदल झालेला आहे याची काही ठळक मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे, पहिला पॉइंट आहे तो म्हणजे एक स्वतंत्र ज्ञान साठा म्हणून उदय. पहिला जो मुद्दा आहे तो काय आहे, एक स्वतंत्र ज्ञान साठा म्हणून उदय. बघा, आपण सुरुवातीला चर्चा केली होती की 1900 पर्यंतचा पहिला कालखंड म्हणजे प्राचीन काळी दोन देशाचे संबंध होते, परंतु त्याचं स्वरूप जे आहे त्याचा स्वरूप कसा होता, त्याचं स्वरूप मर्यादित होतं. फक्त सैनिकी संबंध होते आणि जे जवळचे राष्ट्र होते याचा संबंध होता. परंतु आधुनिक काळामध्ये या संबंधाला गतिशीलता प्राप्त झालेली आहे. आज आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे एक स्वतंत्र ज्ञान शाखा म्हणून त्याचा उदय झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघितलं की याला विषयाचं स्वरूप नव्हतं. आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप फक्त मर्यादित होतं. याला इतिहासाचे प्राध्यापक शिकवायचे. काय ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा विषय शिकवला जायचा. म्हणजे एवढं याला म्हणजे एवढं महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं नव्हतं. परंतु आधुनिक काळामध्ये एक नवस्वतंत्र शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचा काय झालेला आहे, उदय झालेला आहे. हा पहिला महत्वाचा याचा मुद्दा आहे, तो तत्व आहे एक स्वतंत्र ज्ञान शाखा म्हणून उदय. दुसरा नंबरचा मुद्दा आहे आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार. आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये याचं स्वरूप कसा होता, मर्यादित. आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूप मर्यादित होतं किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा याला विषयाचं स्वरूप प्राप्त झालेला आहे की नाही याच्यावर सुद्धा चर्चा होत होती. काही विचारवंत म्हणायचे की हा राज्यशास्त्राचा एक भाग आहे. काही विचारवंताचं असं मत होतं की याला शास्त्राचं रूप प्राप्त होऊ शकत नाही. परंतु आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्यासाठी विविध शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, संख्याशास्त्र असेल, अशा बहुढंगीय शास्त्राच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्यासाठी या सर्व शास्त्राचा आधार घेतला जातो. म्हणजे आज या विषयाला आंतरशास्त्रीय रूप आलेला आहे. म्हणून दुसरा महत्वाचा तत्व आहे आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा स्वीकार. हा दुसरा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा दुसरा तत्व आहे, दुसरा मुद्दा आहे. तिसरा तत्व आहे नवस्वतंत्र राष्ट्राच्या संख्येत वाढ.
नवस्वतंत्र राष्ट्राच्या संख्येत वाढ. म्हणजे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली, आणि त्याच्यानंतर ज्याच्यावर साम्राज्य होतं ती राष्ट्र हळूहळू काय झालेली आहे, स्वतंत्र झालेली आहे. आणि इथून पुढं जगामध्ये अनेक जे राष्ट्र आहेत ते राष्ट्र काय झालेले आहेत, पारतंत्र्यातून ती मुक्त झालेली आहे. आणि म्हणून म्हणजे इथून पुढं नव स्वतंत्र राष्ट्राचा संख्येत काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. आणि ती राष्ट्र सुद्धा आपापली मतं, आपापल्या तत्वाचा अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा काय करू लागलेली आहेत, विचार करू लागलेली आहेत. म्हणून नवस्वतंत्र राष्ट्राच्या संख्येत वाढ हा एक अतिशय महत्वाचा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा तत्व आहे. चौथा नंबरचा तत्व आहे लोकतांत्रिक शासनाचा उदय. लोकतांत्रिक शासनाचा हा चौथा तत्व आहे, चौथा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाला बळकटी मिळण्यासाठी जी राष्ट्र पारतंत्र्यातून मुक्त झाली होती त्याच्यातील बहुतांश राष्ट्रांनी लोकशाही तत्वाचा स्वीकार केलेला आहे. कुठल्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे, लोकशाही तत्वाचा स्वीकार केलेला आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे स्वरूप झालेलं आहे त्या स्वरूपाला लोकतांत्रिक, जनतेच्या मताला किंमत, जनतेच्या मताला महत्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर या तत्वाला काय झालेलं आहे, महत्व प्राप्त झालेले आहे. म्हणून अतिशय महत्वाचा तो एक तत्व आहे लोकतांत्रिक शासन व्यवस्थेचा उदय इथून पुढे झालेला आहे. आणि हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा एक तत्व आहे. त्याच्यानंतरचा एक अतिशय महत्वाचा तत्व आहे वैधानिक प्रगती. तंत्रवैज्ञानिक प्रगती हा पाचवा तत्व आहे, तंत्रवैज्ञानिक प्रगती. आपण बघितलं की सुरुवातीचा जो काळ आहे तंत्रविज्ञानाची प्रगती झालेली नव्हती, दळणवळणाच्या साधनाची वाढ झालेली नव्हती, प्रसार माध्यम नव्हती. म्हणून त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्वरूप कसं होतं, मर्यादित होतं, संकुचित प्रकारचं स्वरूप होतं. पण आज आपण पाहतो की दळणवळणाच्या साधनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे. तंत्रविज्ञानामध्ये झपाट्याने प्रगती केलेली आहे. आज एखादी घटना आपल्या देशामध्ये घडली तर जगामध्ये ती जायला वेळ लागत नाही, किंवा जगामध्ये एखादी घटना घडत असेल तर आपल्याला माहिती व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे जगाचं स्वरूप आज कुटुंबाप्रमाणे झाले, खेड्याचं स्वरूप जगाला आलेलं आहे. कशामुळे आलेलं आहे, हे तंत्रविज्ञानामुळे. कशामुळं, हे तंत्रविज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेले आहे. आज याचे फायदा आणि तोटा दोन्ही बी आहे. तंत्रविज्ञानामुळे फायदा बी आहे, जगाचा फायदा बी झालेला आहे आणि तोटा बी होत आहे, है की नाही. आज आपल्याला सगळ्या सोयी सुविधा या तंत्रविज्ञानामुळेच आपल्याला मिळत आहे. परंतु तंत्रविज्ञानामुळे जगासमोरील समस्या देखील वाढलेली आहे, याचही आपल्याला चर्चा करावी लागेल. म्हणून आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये तंत्रवैज्ञानिक प्रगती हा सुद्धा एक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामधला एक महत्वाचा तत्व आहे. सहावा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संघटनाची स्थापना. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाचा हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तत्व आहे. 1914 ते 1918 पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धामध्ये अपरिमित हानी झाली आणि त्याच्यानंतर एका संघटनेची स्थापना झाली, राष्ट्रसंघ 1920 मध्ये. त्याच्यावर चिंतन आपण केलं, आदर्शवादी तो काळ. पण त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939 ते 1945 आणि 1945 मध्ये जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली.
त्याच्यानंतर सुद्धा क्षेत्रीय संघटनाची, मग त्याच्यामध्ये ओपेक असेल, आसियान असेल, सार्क संघटना असेल, अलिप्ततावादी संघटना असेल, वारसा नावक संघटना असेल, नाटो असेल, सिटो असेल, सियाटो असेल, अशा वेगवेगळ्या संघटनेची एक प्रकारच्या लष्कऱ्या साखळ्या जागतिक पातळीवर निर्माण झाल्या. आणि या अनुषंगाने दोन देशाचे संबंध काय होत आहेत, वृद्धिंगित होण्याचे, जागतिक संबंध वाढविण्यासाठी या संघटनेची सुद्धा भूमिका काय राहिलेली आहे, महत्व राहिलेले आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना स्थापना हे सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामधला एक अतिशय महत्वाचा तत्व आहे. शेवटचा मुद्दा आहे संघर्ष आणि समन्वयाचे शास्त्र. संघर्ष आणि समन्वयाचे शास्त्र. आज जो काही आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे स्वरूप आहे, त्याचं स्वरूप हे एकांगी नाहीये. शत्रुत्वाचे बी संबंध आहेत आणि मित्रत्वाचे सुद्धा संबंध आहेत. म्हणजे संघर्ष आणि समन्वय ह्या दोन्हीच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. संघर्ष झाला तर विनाश अटळ, आणि समन्वय असेल तर शांतता आणि सुव्यवस्था राहील, जगामध्ये अलबेला राहील. म्हणून जागतिक पातळीवरच्या ज्या संघटना आहेत त्यांची भूमिका जर काय असेल तर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे, जगाची सुरक्षितता ठेवणे हा त्यांच्या समोरचा महत्वाचा उद्दिष्ट आणि त्यांचा ध्येय असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये संघर्ष आणि समन्वयाचं शास्त्र या अनुषंगाने देखील आंतरराष्ट्रीय संबंधाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. तर अशा प्रकारे हा अतिशय महत्वाचा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या आणि स्वरूप हा भाग आपला या ठिकाणी चर्चेला झालेला आहे. नक्की तुम्हाला व्यवस्थित हा भाग समजला असेल अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.